हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण ना रेसिपी नाही तर एक जास्वंदाचं तेल घरी कसं बनवायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला. हे खूप सोपं आहे कसं बनवायचं ते. आपल्याला काही जास्त लागणार नाही, फक्त 2च आयटम लागणार आहेत. त्या 2 आयटम 2 सामानांपासूनच आपल्याला बनवायचं आहे हे जास्वंदाचं तेल. एक तर जास्वंदाची फुलं आणि तेल फक्त एवढंच लागणार आहे आपल्याला. दुसरं काहीही लागणार नाहीये. हे जास्वंदाचं तेल ना खूप केसासाठी खूप उपयुक्त आहे. खरंच केस खूप वाढतात. तुम्ही खरंच वापरून बघा. कारण मी स्वतः हे तेल वापरते. करण्याची पद्धत पण खूप सोपी आहे. हे आपण ना हे बघा हे माझं तेल तयार आहे. मी तुम्हाला दाखवते आणि हे तेल असं मस्त चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आणि काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर. महिनाभर मस्त राहतं हे तेल. पण मी फ्रेश तेलच बनवते. आमच्या घरासमोर जास्वंदाचं झाड असल्यामुळं मी हे जेव्हा मला तेल लागतं तेव्हा मी तेल बनवते आणि लगेच लावते केसाला. तुम्ही आदल्या दिवशी जर तुम्हाला तेल हे बनवायचं असेल, लावायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही केसाला लावू शकता आणि दुसऱ्या दिवशी केस धुवू शकता. हे बघा आमच्या घरासमोरच जास्वंदाचं झाड आहे. त्याला भरपूर फुलं लागतात. हे बघू शकता. कंटिन्यू त्याला फुलं असतात. 12ही महिने फुलं असतात त्या जास्वंदाला. असं कधीच नाही झालं की एकही फुल नाही आलं म्हणून. भरपूर फुलं येतात. हे बघा आपण तेल बघूया कसं बनवायचं ते. हे 4 फुलं घेतले आहेत मी जास्वंदाचे आणि एक वाटी घेतलेली आहे आणि आपल्याला पॅराशूट तेल लागत आहे. पॅराशूट तेलामध्येच बनवायचं आहे. दुसरं तेल कोणतंही घ्यायचं नाही. कारण मी स्वतः ह्याच तेलामध्ये बनवते आणि हेच तेल वापरते मी. पॅराशूट. हे तेल घेऊया आपण. रेसिपी खूप सोपी आहे. तेल कसं बनवायचं खरंच खूप सोपं आहे. आणि तुम्ही एकदा नक्की वापरून बघा. केस खरंच खूप दाट होतात आणि खूप लाँग पण होतात केस. वापरून बघा तुम्ही. इथे मी अर्धी वाटी तेल घेतलं. अर्ध्या वाटीला थोडंसं कमीच आहे. हे तेल घेतलेलं आहे मी पॅराशूट. आता हे जास्वंदाची फुलं आहेत ना, त्याचे आपण देठं काढून घेणार आहोत. नॅचरल तेल आहे. खरंच कोणतेही केमिकल वगैरे आपण वापरलेलं नाहीये. खरंच तुम्ही एकदा करून बघा आणि वापरून बघा. केस मस्त होतात, दाट पण होतात आणि दाट होतात. केस गळणार नाहीत कधी. जर तुमचे केस गळत असतील ना, तर तुम्ही वापरू शकता आणि छान दाट पण होतात आणि वाढतात पण केस खरंच. हे सगळ्या फुलांचे आपण देठ काढून घेतले आहेत. हे बघू शकता. आता ना आपण गॅस पेटवून घेऊया. हे गॅसवर ना कमी गॅसवरच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे. फुल गॅस नाही करायचा. आणि माझ्या रेसिपीज कशा असतात, रेसिपीजला पण लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि फॉलो करायला विसरू नका. माझं YouTubeवर सुद्धा चॅनल आहे, प्रतिभा बर्डे म्हणून. जर तुमचं कधी फेसबुक पेजवरचा व्हिडिओ कधी मिस झाला तर तुम्ही YouTubeवर सुद्धा बघू शकता. YouTubeवर माझं प्रतिभा बर्डे म्हणून नाव आहे. तिथे तुम्ही बघू शकता. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. हे तेल आपण छान आता गरम करून घेऊया कमी गॅसवरच. फुल गॅसवर नाही करायचंय आपल्याला. हे आता फुलं आपण याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घेऊया. 4ही फुलं आपण टाकून घेणार आहोत. हे आजपर्यंत मी कुणालाच सांगितलं नाहीये, मी जास्वंदाचं तेल घरी बनवते आणि लावते म्हणून. मी पहिल्यांदाच फेसबुक पेजला व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि YouTube चॅनलवर सुद्धा सांगत आहे मी. कारण खूप जण मला विचारतात, "तुम्ही काय लावता केसाला? काय लावता?" म्हणजे मी सांगायची पॅराशूट तेलच लावते, पण हे तेल कधीच मी सांगितलं नाही कुणाला. खरंच पॉवरफुल आहे तेल, तुम्ही करून बघा. हे तेल बनवून बघा आणि केसाला वापरून बघा. आता ही फुलं आपण छान म्हणजे असे फुलं आपले असे छान फ्राय झाले पाहिजे तेलामध्ये.
असं कुरकुरीतपणा आला पाहिजे. असे कडक झाले पाहिजे. मग आपण आपलं तेल व्यवस्थित होईल. फुलं कधी नरम नाही ठेवायचे तेलामध्ये. छान असे फ्राय होऊ द्यायचे. हे बघू शकता. हे मिक्स करूया चांगलं. थोडा वेळ अजून आपल्याला 2-3 मिनिटं अजून व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. हे असं छान आपण मिक्स करून घेऊया एकदा. काय नाही आपलं तेल ना 10 मिनिट 5 ते 10 मिनिटातच तयार होते. जास्त वेळ लागत नाही. हे बघू शकता. आता आपण गॅस बंद करून घेऊया. तेल आपलं झालेलं आहे. थोडा वेळ झाकून ठेवूया आपण. हे बघा तेल आपलं थंड झालेलं आहे. हे पानं पण असे व्यवस्थित छान असे कडक झालेले आहेत आणि आपलं तेल पण छान व्यवस्थित झालेलं आहे आता. हे बघू शकता आपण हे तेल व्यवस्थित त्या फुलामधले दाबून व्यवस्थित बाहेर काढून घेऊया. खरंच तुम्ही करून बघा. खूप पॉवरफुल तेल आहे आणि ही फुलं अशी छान व्यवस्थित कडक झालेली आहेत. तेव्हा समजायचं की आपलं तेल व्यवस्थित झालंय म्हणून. आता हे आपण गाळून घेऊया व्यवस्थित. 1 महिनाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्या. छान व्यवस्थित तेल गाळून. आणि ज्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे ना, त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही हे तेल लावू शकता. दुसऱ्या दिवशी केस धुवू शकता. हे बघा आपलं तेल तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे. करून बघा. प्रतिभा किचनला फॉलो करा. ओके, बाय.